नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलवरचे या आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील, तर तयार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्यावरून पेपर कटिंग कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे. आता तेच पेपर कटिंग वापरून आपण अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचा ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे असे पेपरचे पॅटर्न आपण अस्तरवरती ठेवून त्याच्यावरती मार्किंग करून घेणार आहोत. पेपर कटिंग करत असतानाच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे, त्यामुळे इथे आपण कुठेही एक्स्ट्रा मार्जिन घेणार नाही आणि कमी पण करणार नाही. आपण आता कटोरीचं मार्किंग करून घेऊया. कटोरी नेहमी तिरक्या कपड्यामध्ये कट करायची आहे आपल्याला. सरळ कपड्यामध्ये कधीही कटोरी कट करायची नाही. ते थोडासा मी गोल शेप देऊन घेते कटोरीला. आता हे तिन्ही पार्ट आपण कट करून घेऊया. तुम्हाला खूप सोप्या आणि समजेल अशा पद्धतीमध्ये जर ब्लाऊज शिकायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील पाहता येतील. आता आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत. बाहीची लांबी 9.5 इंच अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अस्तरची बाही असल्यामुळे. बाहीची रुंदी घेतलेली आहे 7.5 इंच, दंडघेर 5 अधिक 1.5 इंच 6.5, 3 इंच मुंडा खोली. इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतले, वरती 1 इंचावरती. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्याचे 4 भाग करायचे आहेत टेपने. आणि इथे बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी बाहीचा शेप कसा दिलेला आहे ते. पुढचा भाग, पाठीमागचा भाग, कटोरी, क्रॉसपट्टी आणि बाही हे पार्ट आपण कट करून आता ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी कसे ठेवलेले आहेत आणि आता हे कट करून घेतलेले आहे. आता आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. सगळ्यात आधी मी इथे बाही जोडून घेणार आहे. त्यासाठी सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. अस्तर जोडून घेऊन नंतर आपण दाब टीप मारून घेणार आहे आणि त्यानंतर 5 नंबरच्या टिपने असं अस्तर आपण कपड्याला जोडून घेणार आहे. उरलेला कपडा आता कट करून घेऊया. याच पद्धतीने आता मी क्रॉस पट्ट्या जोडून घेणार आहे. इथे पण कपड्याची बाजू सरळ आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून दाबटीप देऊन घ्यायची आहे आपल्याला. अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा, अस्तर कसं जोडायचं हे मी तुम्हाला एक एक स्टेप दाखवत आहे इथे. इथे पण आपण उरलेलं कापड कट करून घेत आहोत. आता पुढचा भाग जोडूया. त्यासाठी आपण कपड्याची बाजू उलटी आणि त्यावरती अस्तर ठेवून ते जोडून घ्यायचे. मी नेहमी अस्तर जोडताना 5 नंबरच्या टीपचा वापर करते. तुम्ही ग्लूचा सुद्धा वापर करू शकता, पण ग्लू सुकण्यासाठी थोडा वेळ थांबावं लागतं. त्यामुळे अस्तर जोडण्यासाठी मी हीच पद्धत वापरत असते. इथे पण आपण आता उरलेला कपडा कट करून घेऊया. आता आपण कटोरी कपड्यावरती जोडून घेणार आहोत. कपड्याची बाजू उलट आणि त्यावरती अस्तर ठेवायचे.
आता पुढच्या भागाला कटोरी जोडून घेऊया. एक भाग सरळ आणि एक भाग उलटा ठेवून आपण जोडून घेणार आहोत. दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत. आता आपण टक्स देऊया. आडवा टक्स 1.5 इंच, उभा टक्स 2.5 इंच. पाहू शकता दोन्ही बाजूचे टक्स मारून झालेले आहेत आपले. आता पाठीमागचा भाग जोडून घेऊया. सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून ते जोडून घेऊया. त्यानंतर दाब टीप देऊन 5 नंबरच्या टिपने परत आपण अस्तर जोडून घेणार आहे. आता पुढच्या भागाला आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊया. आता हे दोन्ही पार्ट तयार झाले आहेत. आता हुकलूप पट्टी आपण जोडून घेतोय. ही पट्टी 3 इंचाची आहे आणि हुक पट्टी मी 1.5 इंचाची घेणार आहे. आता पाठीमागच्या भागाचा टक्स मध्यभागापासून 3.5 इंच आडवा आणि उभा 4 इंचावरती अर्ध्या इंचाचा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. त्यासाठी पाठीमागचा भाग सरळ आणि पुढचा भाग उलटा ठेवायचा आहे. आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन आपण दोन्ही शोल्डर जोडून घेणार आहे. आता आपण बाही जोडून घेतोय. बाही जोडून झालेली आहे. आता मी फिटिंग करून घेते. कमरघेर 27 आहे. 5.5 इंचावरती 1 पॉईंट दिलेला आहे. छाती 32 इंच, 8 इंचावरती 1 पॉईंट दिलेला आहे. आणि दंडघेर 5 इंच. हे तिन्ही पॉईंट मी आता जोडून घेते. तुम्ही पाहू शकता
आपली फिटिंगची शिलाई किती सरळ येत आहे. फिटिंगच्या अजून 2-2 एक्स्ट्रा शिलाई आपण आतमध्ये मारून घेणार आहे. ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे. आता पायपिंग करूया. त्यासाठी आपल्याला तिरक्या पट्ट्यांची गरज आहे. 1.25 इंचाच्या तिरक्या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत पायपिंगसाठी. या पट्ट्या आपण क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत. आता ही पायपिंगची पट्टी आपण ब्लाऊजला जोडून घेतोय. पायपिंग पट्टी जोडल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड किंवा धागे आहेत ते अशा प्रकारे कट करून घ्यायचेत आणि छोटे छोटे कट लावून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे खूप छान फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग तयार होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ब्लाऊजची पायपिंग करून झालेली आहे. आता आपण हुक लूप्स बनवून घेऊया. ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता, किती छान दिसत आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.